Magnesium sulfate is used as saline, purgative, antacid, adsorbent, antidiarrheal. Magnesium sulfate is used as, तर मॅग्नेशियम सल्फेट इज यूज्ड ॲज सलाइन पर्गेटिव्ह. मॅग्नेशियम सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? MgSO4 7H2O. इप्सम सॉल्ट बोलतो आपण, इप्सम सॉल्ट. इप्सम सॉल्ट इज मॅग्नेशियम सल्फेट used as saline purgative. Question number 22. Quinidine act as a antiarrhythmic drug by. Quinidine act as a antiarrhythmic drug by calcium channel blockade, beta receptor blockade, sodium channel blockade, none of the above. Quinidine act as a antiarrhythmic drug by. तर अँटीॲरिथमिक ड्रगचं क्लासिफिकेशन पण खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये सोडियम चॅनल ब्लॉकर्समध्ये कोणते ड्रग येतात? तर यात येतात क्विनिडिन, प्रोकेनामाइड, प्रोपाफेनॉन. त्यानंतर येते बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्समध्ये येतात प्रोप्रॅनोलॉल, इस्मोलॉल, मेटोप्रोलॉल. त्यानंतरच्या क्लासिफिकेशनमध्ये येते पोटॅशियम चॅनल ब्लॉकर. पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्समध्ये येतात आमिओडॅरॉन, सोटॅलॉल, डोफेटिलाइड, ब्रॅटिलियम. त्यानंतर येते कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. त्यात येते डिल्टिएझेम, वेरॅपेमिल. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? क्विनिडिन. तर क्विनिडिन आहे सोडियम चॅनल ब्लॉकर. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्विनिडिन ॲक्ट ॲज ए अँटीॲरिथमिक ड्रग बाय सोडियम चॅनल ब्लॉकेड. ठीक आहे. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये डिल्टिएझेम, वेरॅपेमिल. बीटा ब्लॉकर्समध्ये येतात प्रोप्रॅनोलॉल, इस्मोलॉल, मेटोप्रोलॉल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. कूल प्लेस मीन्स रूम टेम्परेचर, 0 डिग्री टेम्परेचर, टेम्परेचर बिटवीन 2 to 8 डिग्री सेल्सियस, टेम्परेचर बिटवीन 8 to 15 डिग्री सेल्सियस. कूल प्लेस. तर कूल प्लेस मीन्स टेम्परेचर बिटवीन 8 to 15 डिग्री सेल्सियस. आणि कोल्ड टेम्परेचर म्हणजे? तर कोल्ड टेम्परेचर इज 2 to 8 डिग्री सेल्सियस. कोल्ड टेम्परेचर इज 2 to 8 डिग्री सेल्सियस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. Antithyroid drug decrease the synthesis of thyroxine by decreasing the availability of amino acid, destroying the cell in thyroid gland, interfering with the incorporation of iodide into thyroglobulin, all of the above. Antithyroid drug decrease the synthesis of thyroxine by. तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, इंटरफेरिंग विथ द इनकॉर्पोरेशन ऑफ आयोडाइड इंटू थायरोग्लोबुलिन. ऑप्शन सी विल बी योर करेक्ट आन्सर. Antithyroid drug decrease the synthesis of thyroxine by interfering with the incorporation of iodide into thyroglobulin. Okay. Next question number 25. Pyrogenic water causes rise in body temperature, decrease in body temperature, growth of microbes, increased toxicity of the drug. Pyrogenic water causes. तर pyrogenic water causes rise in body temperature. Rise in body temperature. Okay. Next question. Naturally occurring alkaloid used in glaucoma is. Naturally occurring alkaloid used in glaucoma is. तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, पिलोकार्पिन इज ए नॅचरली अकरिंग अल्कलॉइड युज्ड इन ग्लॉकोमा. पिलोकार्पिन कशात येते? तर पिलोकार्पिन येते कोलिनर्जिक ड्रग्समध्ये. कोलिनर्जिक ड्रग क्लासिफाय इंटू 2 क्लासेस, डायरेक्टली ॲक्टिंग अँड इनडायरेक्टली ॲक्टिंग. डायरेक्टली ॲक्टिंगला काय म्हणतात? कोलिनर्जिक ॲगोनिस्ट. आणि इनडायरेक्टली ॲक्टिंगला काय म्हणतात? अँटीकोलिनेस्ट्रेज. डायरेक्टली ॲक्टिंगमध्ये 2 क्लासेस येतात, इस्टर्स आणि अल्कलॉइड्स. त्या अल्कलॉइड्समध्ये येते पिलोकार्पिन, लोबेलिन आणि निकोटीन. तर पिलोकार्पिन इज ए डायरेक्टली ॲक्टिंग कोलिनर्जिक ड्रग. पिलोकार्पिन इज ए डायरेक्टली ॲक्टिंग कोलिनर्जिक ड्रग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. शेड्यूल पी इज रिलेटेड टू लाइफ पीरियड ऑफ ड्रग, ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स, टॉयलेट प्रिपरेशन्स, वॅक्सिन्स. शेड्यूलवर पण नेहमी प्रश्न विचारला जातो. शेड्यूल पी इज रिलेटेड टू लाइफ पीरियड ऑफ ड्रग. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. लाइफ पीरियड ऑफ ड्रग इज शेड्यूल पी. त्यानंतर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्ससाठी काय असते? कोणतं शेड्यूल असते ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनसाठी? शेड्यूल FF. त्यानंतर स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक्स, शेड्यूल S. कॉस्मेटिक्ससाठी शेड्यूल S. त्यानंतर स्टँडर्ड्स फॉर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ससाठी असते शेड्यूल R. शेड्यूल R इज फॉर कॉन्ट्रासेप्टिव्स. त्यानंतर शेड्यूल O इज फॉर, शेड्यूल O कशासाठी असते? तर शेड्यूल O असते डिसइन्फेक्टंट्स. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो शेड्यूल Y.
शेड्यूल वाय इज फॉर क्लिनिकल ट्रायल्स. शेड्यूल वाय इज फॉर क्लिनिकल ट्रायल्स. त्यानंतर एक येतो P1. शेड्यूल पी इज फॉर लाईफ पिरियड ऑफ ड्रग. आणि P1 कशासाठी असतो, तर P1 असतो पॅक साईजसाठी असतो P1. ठीक आहे. शेड्यूल एच इज फॉर प्रिस्क्रिप्शन ड्रग. शेड्यूल एच इज फॉर ड्रग्स टू बी सोल्ड ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ ए रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. एंट्री फ्रॉम जर्नल टू लेजर इज कॉल्ड पोस्टिंग, ट्रान्सफर, रेकॉर्डिंग, जनरलायझिंग. एंट्री फ्रॉम जर्नल टू लेजर, तर याला म्हणतात पोस्टिंग. एंट्री फ्रॉम जर्नल टू लेजर इज कॉल्ड पोस्टिंग. त्यानंतर जनरलायझिंग काय असते, जर्नलायझिंग इज ए रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन द जर्नल इज कॉल्ड जर्नलायझिंग. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन द जर्नल इज कॉल्ड जर्नलायझिंग. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला तो, अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री इज, अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, तर ते असते जर्नल. जर्नल इज ए बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो, अ लेजर इज ए बुक ऑफ. लेजर इज ए बुक ऑफ, त्याचं करेक्ट आन्सर येईल सेकंडरी एंट्री. अ लेजर इज ए बुक ऑफ सेकंडरी एंट्री. ए लेजर इज ए बुक ऑफ सेकंडरी एंट्री. ठीक आहे. आणि एक प्रश्न विचारला जातो, ट्रायल बॅलन्स इज ए. ट्रायल बॅलन्स काय असते, तर ट्रायल बॅलन्स इज ए स्टेटमेंट. ट्रायल बॅलन्स इज अ स्टेटमेंट. आणि ऑल अकाउंट्स आर बॅलन्स्ड इन, ऑल अकाउंट्स आर बॅलन्स्ड इन, ऑल अकाउंट्स आर बॅलन्स्ड इन लेजर. लेजर विल बी युअर करेक्ट आन्सर. हे सर्व प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 29. VED स्टँड्स फॉर व्हायटल इसेन्शियल डिझायरेबल, व्हेरी इसेन्शियल ड्रग्स, व्हेरी इसेन्शियल ड्रग्स, व्हायटल इसेन्शियल ड्रग्स. VED स्टँड्स फॉर व्हायटल इसेन्शियल डिझायरेबल. मागच्या एक्झामला हा प्रश्न विचारलेला होता. VED स्टँड्स फॉर व्हायटल इसेन्शियल डिझायरेबल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. ABC analysis is based on unit price material, consumptions value of material, storage value of material, all of the above. ABC analysis is based on consumption value of material. Option B will be your correct answer. ABC analysis is based on consumption value of material. And what is ABC analysis? ABC analysis is always better control. Always better control. ठीक है. And ABC analysis is based on consumption value of material.